बदलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच क्लास 1 ऑफिसरला निलंबित करण्यात आलेला आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये असणारा अधिकारी विकास चव्हाण यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि अखेर 13 जुलै रोजी वित्त विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार विकास चव्हाण यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। विकास चव्हाण हे लेखापाल म्हणून कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये कार्यरत होते आणि या कालावधीत त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याचं समोर आलं होतं। लाचलुचपत विभागानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता, त्यांच्यावरती कारवाई केली होती आणि बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये त्यांच्यावरती गुन्ह्याची नोंद जी आहे ती करण्यात आली होती। चौकशी सुरू असताना अखेर आता आपण बघितलं महाराष्ट्र नागरी जे काही नियमावली आहे त्याच्यानुसार एकंदरीत ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे विकास चव्हाण यांचं आता शासनानंच निलंबन केलेलं आहे। आपण बघत असाल तर सगळ्यात पहिले एक ठेकेदार आहे, त्यांनी संबंधित जो लेखापाल आहे विकास चव्हाण याची तक्रार केली होती। एका कामामध्ये या विकास चव्हाण यानं तब्बल 6% मागणी जी आहे, पैशांची मागणी जी आहे ती केली होती आणि ज्यावेळी संबंधित जो अधिकारी आहे विकास चव्हाण याने संबंधित ठेकेदाराकडे मागणी केली त्यानंतर या संबंधित ठेकेदाराने लगेचच तातडीने ही माहिती जी आहे ती लाचलुचपत विभागाला दिली, अँटी करप्शनला दिली आणि ही माहिती दिल्यानंतर सापळा रचला गेला। सापळा रचला गेल्यानंतर काही पुरावे लाचलुचपत विभागाच्या हाती आले। पुरावे हाती आल्यानंतर थोडीही गय न करता लगेचच हा गुन्हा जो आहे तो बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला। त्यानंतर आता वित्त विभागानं आपण बघितलं तर जारी केलेल्या नियम म्हणजे 13 जुलै 2026 रोजी त्यांनी जे जारी केलेले आदेश आहेत त्या आदेशानुसार त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि आपण बघत असाल तर एकंदरीत त्यांचं जे निलंबन जे करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या निलंबनाची प्रत सुद्धा आपल्या हाती आहे आणि हे निलंबन करण्यात आले असल्यामुळे आता बदलापूर नगर परिषदेमध्ये चांगलीच खळबळ माचलेली आपल्याला बघायला मिळते। महत्वाचं म्हणजे हा एकच मुद्दा नाहीये, हे निलंबनामध्ये बरेच नियम आहेत ते आपण पुढे सांगणारच आहोत की विकास चव्हाण यांना आता कशा पद्धतीनं कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आलेली आहे या सगळ्याचे अपडेट आपण घेणार आहोत। परंतु त्यांच्यावर दुसरा सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो। तो कसा, तर विकास चव्हाण या अधिकाऱ्याने त्यांचा जो मुलगा आहे त्याच्या नावावरती एक ठेका जो आहे कामाचा तो घेतलेला आहे आणि हा कामाचा ठेका घेतला असल्यामुळे म्हणजे नियमानुसार नगर परिषद असू द्या, महानगरपालिका असू द्यात, अधिकारी कर्मचारी वर्ग जे असतात त्यांच्या कुटुंबियांच्या नावावरती एकही ठेका एकही काम नसणं अपेक्षित असतं। नियमामध्ये ते बसत नाही, परंतु विकास चव्हाण यांनी न घाबरता आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावावरती एक काम घेतलं होतं। कुळगाव बदलापूर नगर परिषदेमधून ते काम घेतलं होतं आणि त्याची आता अंतर्गत सुद्धा चौकशी चालू झालेली आहे। या कामाची सुद्धा अंतर्गत चौकशी चालू झालेली आहे आणि जर यामध्ये सुद्धा जर ते दोषी आढळले तर विकास चव्हाण त्यांच्या मुलावरती सुद्धा दुसरा गुन्हा जो आहे तो आता दाखल होऊ शकतो। त्यामुळे तिथे सुद्धा त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते। आता विकास चव्हाण यांचे जे काही म्हणजे जे आदेश काढलेले आहेत निलंबनाचे ते आदेश नेमके काय म्हणतात आपण त्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। बरेच मुद्दे जे आहेत ते नमूद करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तसंच या आदेशाद्वारे पुढील आदेश जाईपर्यंत निलंबन राहील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। तिसरा मुद्दा दाखवण्यात आलेला आहे यामध्ये की हा जो काही कालावधी आहे निलंबनाचा त्यामध्ये विकास चव्हाण हे जे लेखाधिकारी आहेत जे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये कामाला होते ते सहसंचालक लेखा व कोषगारे कोकण विभाग म्हणजे सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगी शिवाय त्यांचे मुख्यालय सोडून त्यांना जाता येणार नाहीये, म्हणजे कोकण विभाग सोडून ते बाहेर जाऊ शकणार नाहीयेत। महत्वाचं म्हणजे यामधला आणखी एक महत्वाचा नियम असा आहे की आता त्यांचं निलंबन तर करण्यात आलेलं आहे, ती कोणतेही खासगी नोकरी करू शकणार नाहीयेत, ते कोणतेही व्यवसाय खासगी करू शकणार, कोणताही व्यवसाय म्हणजे खासगी असू देत किंवा कोणताही व्यवसाय ते करू शकणार नाहीये। आणि हे करताना जर विकास चव्हाण आढळले तर त्यांना आता सध्याच्या घडीला जो भत्ता जो आहे निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे प्रशासनाकडून, पण तो निर्वाह भत्ता सुद्धा बंद केला जाईल असा इशारा या निलंबनाच्या पत्रकामध्ये दिलेला आपण बघतोय।
आणि एकंदरीत अशा पद्धतीचं हे पत्रक आहे. विकास चव्हाण यांचं अखेर आता निलंबन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये चांगलीच खळबळ माजलेली आहे. या कालावधीमध्ये विकास चव्हाण म्हणजे अनेक ठेकेदार एकमेकांमध्ये कुजबुजतात की हे संबंधित जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार हे संबंधित जे अधिकारी आहेत विकास चव्हाण आणि इतरही काही अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून बऱ्याच टक्केवारीची मागणी केली जाते आणि त्यालाच कंटाळून हा जो ठेकेदार होता त्याने तक्रार केली होती. महत्वाचं म्हणजे पैसे दिल्यानंतर सुद्धा विकास चव्हाण बऱ्याचदा सह्या करत नव्हते फायलींवरती. अकाउंट डिपार्टमेंट त्यांच्याकडे असताना बऱ्याचदा बिलं निघून देत नव्हते, आडकाठी करत होते आणि त्यामुळे या ठिकाणी वैतागलेल्या ठेकेदाराने थेट तक्रार केली ते अँटी करप्शनला आणि अँटी करप्शनने सापळा रचून सगळ्यात पहिले गुन्हा दाखल केला आणि अखेर आता वित्त विभागाने महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने आदेश जारी केलेले आहेत आणि त्यांचं निलंबन जे आहे ते आता केलेलं आहे. तर विकास चव्हाण यांच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आणखी वाढ होताना पाहायला मिळते. त्यामुळे पुढचं त्यांचं हे जे काही निलंबन आहे पुढची कारवाई आहे ती कशा पद्धतीची असणार आहे या संदर्भातले अपडेट या संदर्भातली माहिती जी आहे ती आपण यापुढे घेत राहणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोपरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.